दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय। कोल्हापुरात देखील नवीन राजवाड्यामध्ये पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय आणि या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती हे देखील आता या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। कोल्हापूरमध्ये नवीन राजवाडा परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कालच आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू महाराज छत्रपती यांचा मोठा विजय झाला। विजय जल्लोष देखील कोल्हापुरात साजरा करण्यात आला आणि त्यानंतर आज शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये शाहू महाराज हे सहभागी झालेले आहेत। ढोल ताशांचा गजर आणि दिंड्या पताका नाचवत हा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहामध्ये राजवाडा परिसरामध्ये साजरा केला जातोय। संभाजीराजे छत्रपती त्याचबरोबर राजघराण्यातील इतरही सदस्य या सोहळ्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत। पारंपरिक वेशभूषा या ठिकाणी राजघराण्यातील सर्वच सदस्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। भूषण, शाहू महाराज छत्रपती आता शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत। तर भूषणकडे आपण परत एकदा जाणार आहोत, मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। नवीन राजवाडा परिसरामध्ये अत्यंत उत्साही वातावरण आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूरकरांनी देखील गर्दी केलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। ढोल ताशांचा गजर या ठिकाणी सुरू आहे, दिंड्या पताका नाचवल्या जातात। पुन्हा एकदा जाणार आहोत भूषण यांच्याकडे। भूषण, शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आता शाहू महाराज छत्रपती त्याचबरोबर राजघराण्यातील इतरही सदस्य सहभागी झाले आहेत। नक्कीच 350वा शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसमध्ये साजरा होतोय आणि या सगळ्या सोहळ्यासाठी आता शाहू छत्रपती जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय सोहळ्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि आपण बघतोय शाहू छत्रपती असतील, मालोजीराजे छत्रपती असतील यांचं या ठिकाणी आता आगमन झाले। थोड्या वेळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर त्या मूर्तीवर अभिषेक आहे तो केला जाईल आणि एकूणच आपण बघतोय कोल्हापूरमध्ये न्यू पॅलेस परिसरामध्ये हा शिवराज्याभिषेक सोहळा अगदी उत्साहामध्ये संपन्न होताना पाहायला मिळतोय। पोलीस बँड असेल, आर्मी बँड असेल, त्याचबरोबर ढोल ताशा पथकांच्या निनादामध्ये हा सगळा सोहळा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आपण बघतोय यशराजे छत्रपती हे आता छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घेऊन ते आहेत ते या त्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी थोड्याच वेळात ते कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील आणि या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक आहे तो घातला जाईल। एकूणच आपण बघतोय मोठा उत्साह या सगळ्या न्यू पॅलेस परिसरामध्ये होतोय या सगळ्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं। खरं तर एका बाजूला रायगडावर हा सगळा सोहळा मोठ्या प्रमाणात होत असताना गेल्या वर्षीपासून छत्रपती ट्रस्टनं न्यू पॅलेस परिसरामध्ये देखील शिवराज्याभिषेक सोहळा करायची परंपरा आहे ती चालू ठेवलेली होती आणि त्यानंतर आज सलग दुसऱ्या वर्षी ही सगळी परंपरा आहे ती कायम ठेवल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी शाहू छत्रपती यांची खासदारपदी निवड झालेली आहे आणि ही निवड झाल्यानंतरचा हा पहिलाच शिवराज्याभिषेक सोहळा आणि पहिलाच अशा पद्धतीचा कार्यक्रम न्यू पॅलेस परिसरामध्ये होतो आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह शिवप्रेमींमध्ये आहे, छत्रपती प्रेमींमध्ये आहे आणि एकूणच छत्रपती ट्रस्टनं एक मोठं नियोजन या निमित्तानं केलं असं म्हणावं लागेल। शाहू छत्रपती हे या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर सरकार घराण्यातील जे काही मान्यवर आहेत त्यांचं देखील आगमन आहे ते झालेलं आहे आणि आपण बघतोय अगदी काही वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मूर्ती आहे, सुवर्ण मूर्ती आहे ती या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी येईल आणि याच मूर्तीवर अभिषेक आहे यशराजे छत्रपती यांच्याकडून घातला जाईल आणि एकूणच आपण बघतोय एक मोठा उत्साह या निमित्तानं पाहायला मिळतोय। पोलीस बँडकडून आता या अभिवादन केलं गेलेलं आहे। आता आर्मी बँडकडून या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीला अभिवादन केलं जात आहे आणि आता मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी ही सुवर्ण मूर्ती जी आहे ती येते
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय। त्याचबरोबर शाहू छत्रपतींचा देखील या ठिकाणी जयघोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एक वेगळा उत्साह, वेगळ्या आनंदामध्ये हा सगळा सोहळा या कोल्हापूरच्या न्यू पॅलेस परिसरामध्ये होताना आपल्याला दिसतोय। शाहू छत्रपती असतील, त्याचबरोबर छत्रपती घराण्यातील सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकूणच एक वेगळा उत्साह या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय न्यू पॅलेस परिसरामध्ये। नक्कीच भूषण, तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे कोल्हापुरातील न्यू पॅलेसमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। या ठिकाणी राजघराण्यातील सर्व सदस्य जमलेले आहेत आणि नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मोठा उत्साह आपण पाहतोय। या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित आहेत। रायगडावर देखील राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येनं किल्ले रायगडावर आता दाखल झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष संपूर्ण रायगड परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। दिंड्या पताका नाचवल्या जात आहेत। या ठिकाणी ढोल ताशांचा गजर देखील सुरू आहे। एकूणच राज्यभरामध्ये उत्साही वातावरण आहे। तर आता कोल्हापुरातील न्यू पॅलेसमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक केला जाईल। यशराजे छत्रपती यांच्याकडून हा अभिषेक केला जाणार आहे। या सोहळ्यासाठी संपूर्ण कोल्हापूरकर न्यू राजवाडा परिसरामध्ये आता दाखल झालेले आहेत। या ठिकाणी मोठा उत्साह आणि अत्यंत भावनिक असं वातावरण आहे। नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती, त्याचबरोबर राजघराण्यातील इतरही सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। कोल्हापुरातील मोठ्या संख्येनं नागरिक देखील आता या सोहळ्यासाठी न्यू पॅलेस परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। तिकडून शाहू महाराज पण दिसतील।